सांगा आऊसाहेब, आपण लढाई हरलो का? मग राजा आमचं खानाला शरण जाणार का? बोला साहेब, काहीतरी सांगा. हो, हे खरं आहे. म्हणजे राजा जाणार त्या सैतानाकडं? जाणार. म्हणजे आपण खरंच ही लढाई हारलोय? तसंच समजा. आऊसाहेब, का शरण म्हणून राजासने पाठवले तुम्ही? अहो पण मी म्हणते, पड घेतली कशाला? लढलो असतो की. माग पुरंदरची जंग झाली तेव्हा लढलोच की. माझं मालक जायबंदी झालं. चंद्रराव मोरेंच्या वक्ताला माझ्या बाची गर्दन छाटली हनुमंत मोरेंनी, पण आम्ही राजांपासून मागे सरलो नाही. माग सरणार बी नाही, उलट जीवाला जीव देऊ. मग मी म्हणते, का शरण जायचं त्या हैवानाला? अहो साहेब, काय पण होऊ द्या, पण गर्दन झुकायची नाही. कटून मरू, पण आपलं अवसान त्यांना द्यायचं नाही म्हणजे नाही. होय. घ्या, गुळ पाणी घ्या. थकून आलात, केव्हा निघाला असाल. वाटेत खाल्लं न खाल्लं, घ्या. थोड्या वेळात भात आणि आमटी आणि नागलीची भाकर खा. कशाला आऊसाहेब? तुमची भेट झाली आणि आमचं पोट भरलं. फक्त वाईट याचं वाटतंय, राजे शरण जाताय. राजे शरण जाणार म्हणून तुम्ही कासावीस झालात, ही मोठी गोष्ट आहे. राजेंनी काय कमावलं, तर हे कमावलं. पण तेवढा निरोप द्या राजासनी, शरण नका जाऊ म्हणून, नाहीतर पुन्हा त्योच खेळ. अहो आऊसाहेब, आत्ता कुठं आम्ही देवळं रावळं बघायला लागले. अहो आता कुठे पोरी बाळी हसत खेळत नदीवर धुणं धुवायला जातात आणि कसलं भ्यापन नाही. शिरवळचा आमीन मारला, आता धान्याची रास थेट घरात कणगीत येते बघा. पोटास पोटभर अन्न मिळतंय. आता पुन्हा खानाचं राज्य आलं तर नको शरणागती. नाही, शरणागती नाहीच पत्करणार आम्ही. मग अशी का हो म्हणालात? हे पहा, काही गोष्टी सासूस बेसावत ठेवून करता की नाही, तसंच हे. सगळ्या गोष्टी बोलायच्या नाहीत. तुम्ही फक्त राजेंच्या मागे राहा, सगळं तुमच्या मनासारखं होईल. या, 2-2 घास खाऊन जा. आऊसाहेब, किती छान. लोकांना धीर दिलात, त्यांना विश्वासात घेतलं आणि मनीचा हेतूही सांगितला नाही. तसंच वागायचं असतं. मात्र आता जे करायचं ते झपाट्यानं व्हावं. आऊसाहेब, सैराणी साहेबांना ढास लागली या. अहो त्यांचा जीव घाबरा घुबरा होतो या. मोरोपंत, आम्ही राजगडास निघालोय. राजगडास? अचानक? होय, ताबडतोब व्यवस्था करा. राजे, म्हणजे प्रतापराव मोरेंना सांगून खानानं छुपे मारेखरी जाळी घळीत पेरून ठेवली आणि गुप्तहेरही नजर ठेवून आहेत प्रतापगडावर. या सगळ्या खबरा आम्हाला ठाऊक आहेत मोरोपंत, परंतु सई राणी साहेबांची प्रकृती ठीक नाही. राजे, त्यांना लागलेली ढास काही केल्या थांबत नाही. राजे, म्हणजे अशा अंधाऱ्या रात्री निघालात तर पोत पलितांच्या उजेडानं गनिम सावध होईल आणि मग घातपात. म्हणून झुंजू मुंजू होताना निघालात तर. बरोबर आहे तुमचं मोरोपंत, आमचाही पाय निघत नाही. पण पुन्हा वाटतं सई राणी साहेब आम्हाला यापुढे दिसतील की नाही. पंत, आम्ही बघितलंय,
राजगड सोडताना सईबाई साहेबांनी मरण पदराशी बांधलेलं बघितलंय आम्ही. केवळ आमच्यासाठी, या अफजल खानाच्या तंट्या बखेड्यासाठी जीव धरून आहेत त्या. पण जे दिसायचं ते दिसलंय आम्हाला. राजगडावरचा आभाळ काळवडलंय मोरोपंत. म्हणून आम्हाला गेलं पाहिजे. निदान आम्हाला बघून तरी त्या उभारी धरतील. दुःख तरी लांबणीवर पडेल. मला कळतंय राजे, प्रसंग बाका आहे, जायला पाहिजे हेही तितकंच खरं. पण राजे, ही जोखीम घेणंही योग्य नाही. खानाचे लोक मगरमिठी मारण्यासाठी दबा धरून बसले. शोधा, त्या मगरीच्या दातातली पट शोधा, पण आम्हाला जायला हवं. खानाचा उच्छाद मोप वाढलाय रावसाहेब. मरणाचा त्रास देतोय तो रयतेला. रावसाहेब, आपले मावळे बी काही कमी नाहीत. जशास तसं उत्तर द्यायला ते बी तयार आहेत. नेतोजीराव, आम्हास कल्पना आहे त्याची. मग आता आदेश द्या रावसाहेब. आम्ही आदेश देणार, परंतु तो तलवारी उचलण्याचा नाही, तर तलवारी म्यानबंद करायचा. म्हणजे रावसाहेब? योग्य वेळ येईपर्यंत मावळ्यानं रोखून धरा. थोडं संयमानं घ्या म्हणावं. जी रावसाहेब. आऊसाहेब, पंत, काय झालं? आऊसाहेब, प्रतापगडावरनं मोरोपंतांचा खलिता आलाय. मजकूर? आऊसाहेब, राजे राजे रात्र रात्र जागे असतात, सतत विचार करत असतात. त्यांचं जेवणाकडे दुर्लक्ष होते. मोरोपंत असं सांगतात की त्यांनी राजांचं हे रूप यापूर्वी कधीही पाहिलं नव्हतं. खानाच्या या अशा अंधाधुंद वागण्यामुळे कदाचित. नाही, खानामुळे राजे खचतील असं नाही. त्यांना खानाची चिंता भेडसावत असेल, परंतु सध्या सईबाईंच्या प्रकृतीची ही काळजी आहे. हो, ही गोष्ट खरी आहे. म्हणजे तुम्हासही तसं जाणवलं? हो, कारण जे खलिते येतात त्यात राणीसाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केलेली असतेच. असणारच. आऊसाहेब, आम्ही सदरेवरनं त्या अर्थाचे एखाद दोन खलिते पाठवतो. राजांचा तसा आदेश आहे. मध्यंतरी राणीसाहेबांना ढास लागली होती, त्यांना आम्ही कळवलं होतं. राजे लगेच याला निघाले होते, परंतु सरकारी कामामुळे आणि खानाच्या नियोजनामुळे ते शक्य झालं नाही. आई भवानी, काहीही कर बाई, आमच्या साजऱ्या सुनेस लवकर बरे कर. आमच्या सुनबाईस लवकर बरं कर ग आई जगदंबे. तू जर आमचं एवढं ऐकलंस ना, तर तुझ्या दीपमाळेस रोज तेल वाहू आम्ही. औषध झाली, वैद्य झाले, सईबाईंच्या प्रकृतीत फरक असा नाहीच. शरीरातून पोखरलंय ग. करावं तरी काय? एका बाजूला त्या कपटी खानाचं संकट, त्यानं तलवारीच्या धारेवर उभं स्वराज्य धरलंय. त्यासाठी राजे पोराबाळाला सोडून, नांतं घर सोडून प्रतापगडी गेले. परंतु आम्हास ठाऊक आहे, त्यांचं एक मन इथं राजगडावरच आहे. खूप व्याकुळ झालेत ते सईबाईंसाठी. एका बाजूस प्रिय पत्नी आणि दुसऱ्या बाजूस प्राणाहून जवळची रयत. दोघांचा विचार करायचाय राजेंना. आई सईबाईंना अजून केवढं तरी करायचंय. संसारात नक्षी काढायची आहे, रंग भरून ती सजवायची आहे. ऐन वेळी त्या अशा दुखणेकरी झाल्या. राजेंचा सईबाईंवर किती जीव. लहानपणापासून दोघे खेळत मिळत मोठे झाले.
आम्हास तर वाटायचं कैलास गडावरच्या या स्वाऱ्या शिवपार्वती आमच्या घरात आहेत, खेळत बागडत आहेत. आई जगदंबे, सईबाईंना खडखडीत बरं कर ग. आमच्या शंभू बाळास त्यांच्या हक्काचा पान्हा मिळू दे. कृपा कर ग आई, कृपा कर. एका बाजूस प्रिय पत्नी आणि दुसऱ्या बाजूस प्राणाहून जवळची रयत. दोघांचा विचार करायचा राजेंना. सई प्रतापगड, राजगड, प्रचंडगड हे आहेतच आणि ते आम्ही राखूच, पण तुम्हाला आमचा भावगड राखायचा आहे. काय करावं आम्ही, काहीच सुचत नाहीये. सगळेजण आमच्या आजारपणाभोवती. आऊसाहेबांना आमची काळजी, आमच्या राजेंना आमची चिंता. आमचं एवढंच लेकरू पण अस्वस्थ होतं आमच्यासाठी. काय करावं. आई जगदंबे, काय खेळ मांडलायस तू. आई, आमच्या या आजारपणामुळे जर राजेंना त्रास होत असेल, राजांचा जीव आमच्यात गुंतणार असेल आणि स्वराज्याच्या कार्यात बाधा येणार असेल तर आमची सुटका कर. म्हणजे आमची आणि राजांची दोघांचीही सुटका होईल. आई सोडव आम्हाला. सुटका हा सोपा मार्ग झाला नाही का. बसा. आम्हाला अजून खूप नक्षी चितारायची, खूप रंग भरायचे. त्या भरायचेत ना, मग देवीकडे सुटका का मागताय. देवीला म्हणावं आम्हास लवकर बरं कर. आणि तुम्ही आता ही मरगळ झटकून टाका बरं. हा, काट टाका, घ्या भरारी, मारा झेप. हौसईबाई, राजेंचा अवकाश वाट बघताय. स्वराज्याचे कळस तुमची वाट बघतायत. हो साहेब, आम्ही बऱ्या होऊ, लवकर बऱ्या होऊ आम्ही. आता बरं वाटो न वाटो, अंथरुणावर पडून राहायचं नाही. निदान खानाचं संकट दूर होईपर्यंत तरी दुखणी करी राहायचं नाही. आई जगदंबे, आम्हाला बळ दे, आम्हाला बळ दे. एव्हाना गुण यायला हवा होता वैद्यराज. थोरल्या बाईसाहेबांच्या तब्येतीस अजूनही आराम नाही.
हो म्हणजे हर प्रकारची औषधं झाली. नाही तिथून जडीबुटी आणली, पण त्याचा काहीच उपयोग का नाही? हेच कोडं आम्हालाही पडलंय. अहो, नुसता माणूस जरी बघितला आम्ही तरी तो बरा होतो. धन्वंतरीच्या कृपेनं माती जरी दिली तरी ती मात्रा म्हणून लोकांना उपयोगी पडते. खरं सांगू, इथे आम्ही हात टेकले, पण ह्यावर दुसरा काही उपाय? नीट निदान होत नाही. संजीवनी वनस्पतीलाही दुखणं दाद देत नाही. ते झालंच, पण थोरल्या राणीसाहेब, थोरल्या राणी साहेब, अहो तुम्ही का आला तिकडे? आम्हाला बोलावलं असतं, आम्ही आलो असतो. अहो भोवळ आली असती तर. नाही येणार आता भोवळ. तिला म्हटलं गड उतार हो. भोवळ गेली आणि आम्ही तुम्हाला भेटायला आलो. हे 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 विलक्षण आहे. तुमचं औषध विलक्षण राजवैद्य. कालची आजची मात्रा बहुगुणी. खूप गुण आलाय. हो का? बरंच झालं, पण असू द्या, भगवंताची कृपा. तेच औषध जास्त मात्रेने तयार करून पाठवून द्या. जी, आता त्याच तयारीस लागतो. येतो. आज्ञा. किती छान दिसतंय. खूप दिवस एक गोष्ट करायची राहून गेली. हळदी कुंकू. आता आराम पडतोय तर करूया. काय सोयराबाई? करूया ना. आपण सारखं त्यातच राहिलो होतो. थोडं बाहेर तरी पडू. हो, पण तुम्ही दगदग करायची नाहीये. फक्त आऊसाहेबांची एकदा परवानगी घेऊयात. परवानगी? बेशक परवानगी हळदी कुंकवाला. राजे, या मोरोपंत. राजे, एक खुशखबर आहे. खुशखबर? सईबाई साहेबांची तब्येत आता ठीक आहे. मोरोपंत? हो, प्रकृतीत चांगलीच सुधारणा होती राणी साहेबांच्या. काय सांगताय? म्हणजे राणी साहेबांनी दुखण्याला चांगलीच हूल दिली तर? हो, म्हणजे ऐकून नवल वाटेल तुम्हाला राजे, पण राणी साहेबांनी स्वतःच वेणीफणी केली. खरंच? म्हणून म्हणालो नवल वाटेल. राणी साहेबांच्या तब्येतीस आता उतार पडलाय, पण आऊसाहेबांजवळ त्यांनी एक इच्छा बोलून दाखवली. कोणती इच्छा? सणाच्या निमित्तानं गडावरच्या महिलांसाठी हळदी कुंकू ठेवायचं. आणि आऊसाहेबांनी परवानगी दिली? हो, परवानगी दिली तर. लाडक्या सुनबाई त्या, नाही कसं म्हणणार. ज्या अर्थी आऊसाहेबांनी परवानगी दिली त्या अर्थी सईबाई साहेबांची प्रकृती खरोखर चांगली आहे तर? अर्थातच. आई भवानी एका धर्मसंकटातून सोडवलंस. सईबाईंच्या प्रकृतीत सुधारणा झाली याचं आश्चर्य आहे.
परंतु आश्चर्यापेक्षा आनंद जास्त आहे. अखेरीस कुठली तरी मात्रा लागू पडली. याच क्षणाची तर वाट बघत होतो आम्ही. आता चिंता मिटली. आता लवकरात लवकर त्यांच्या प्रकृतीस आराम मिळावा आणि खानाला मारून प्रतापगडाहून राजगडी गेल्यावर औक्षणासाठी त्यांनी सामोरं यावं. बस मग सगळं मिळालं आम्हाला.